गुड मॉर्निंग, सुप्रभात. एक सुंदर नवीन दिवस आणि एक सुंदर नवीन प्रवास. मी सचिन कारलेकर, माझ्या एक्सप्लोर विथ कारलेकर या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, मी आता निघालोय उत्तर कर्नाटकाच्या एका छोट्याशा ट्रिपवरती आणि वाटेत असलेली काही सुंदर प्रेक्षणीय स्थळ आहेत जिथं आपण या सुट्ट्यांमध्ये नक्की जाऊ शकता. याची माहिती मी आपल्याला आत्ताच्या व्हिडिओमधनं देणार आहे. मंडळी, सकाळचे 9 वाजलेत. भुईंग झालंय, भुईंग आता पाचवड येईल. पाचवड नंतर मग पुढं आपण आणेवाडीत जाऊ आणि मग आणेवाडीचा टोल नाका करून साताऱ्यात प्रवेश करतो आपण. सातारा बायपासवरनं मग आपण पुढे कराडच्या दिशेला जाऊ. वेंगुर्ल्याला जाताना मी तुम्हाला सांगितलं होतं की साताऱ्याचा जो कारखाना आहे अजिंक्यतारा साखर कारखाना, त्याच्या पुढे गेल्यावरती मात्र मोठ्या प्रमाणात डायव्हर्जन्स ना सुरुवात होते. म्हणजे सर्व्हिस रोडनंच आपला बराच प्रवास होतो. बरोबर 10 वाजलेत. सातारा ते उमरज यायला आपल्याला 1 तास लागलेला आहे. मित्रांनो, आपण उमरज ओलांडतोय. उमरज काय 8ला निघालोय. कराड क्रॉस करून पुढे येईपर्यंत 11:15 झालेत. म्हणजे गुड. आणि कुठेही मी उगाच जोरात आलोय वगैरे असं नाही. रस्ते मोकळे मिळालेत मला आज. मला आहे ना आता कोल्हापूर क्रॉस करून कोगनोळीला डिझेल भरायचं आहे. आता अजूनपर्यंत तरी मी काय खाल्लेलं नाहीये. मैं सोच रहा हूँ की ते विराज फूड मॉल आहे ना कोगनोळी टोल नाक्याला, आपण उडपीला जाताना थांबलो होतो तिथं थांबावं. चांगलं स्वच्छ आहे. मित्रांनो, आता समोर आहे निपाणी. तिथं तुम्हाला दिसत असेल तर निपाणी शहर आहे तिथं. मी आता कोगनोळी टोल नाका क्रॉस केला. तिथं बाजूला ते विराज फूड मॉल आहे. थोडं लोणी इडली खाल्ली. भन्नाट प्रकारे. आता चाललोय. मला आता बेळगाव क्रॉस करायचं. बेळगावच्या पुढे हुबळी असा माझा प्रवास होणार आहे. वाजलाय आता 1. सुंदर रस्ता आहे, सुंदर. इथूनच पुढं आतमध्ये गेलं ना की आपल्याला गडिंग्लजच्या इथनं चंदगडकडे आतमध्ये जातो हा रस्ता. आणि चंदगडमधनं तिलारीचा घाट आहे. ज्यांना ड्रायव्हिंग आवडतं माझ्यासारखं, त्यांनी कधीतरी एकदा आयुष्यात तिलारीच्या घाटातनं ड्रायव्हिंग करावी. भन्नाट अनुभव आहे तो. पण मागं गेला तो याचा टोल नाका हत्तरगेचा. इथून आता बेळगाव येईल. मित्रांनो, समोर हे जे दिसतंय हे बेळगाव शहर आहे. आणि आता आपण बेळगाव शहर ओलांडून पुढे निघतोय. आज विचित्र वार आहे, असा आडवं वार आहे रस्त्याला. त्यामुळे 1-2 गाड्यांना अशा हेलकांड्या खाल्लेल्या गाड्यांनी. आणि वारा असं एकदम अचानक येते. अचानक वाऱ्याचा झोका येतो एकदम. काय सुंदर बिल्डिंग आहे यांची. झाडं केवढी हालतायत बघा ना. टोल आलाय, टोल. कोणता आहे हा? हिरे बागेवाडी टोल प्लाझा आहे हा. समोर ते हॉटेल रमया दिसतंय. आणि तिथून आपल्याला आता वळायचंय. म्हणजे इथून आता आपल्याला डावीकडे वळायचंय. मिश्रा पेढा आणि काय
थांबावं आता. इकडे घ्यायला पाहिजे चहा कॉफी. नाम क्या शॉप का? आपका रम्या रम्या जागृती रम्या जागृती जागृती. अच्छा. त्या रम्या हॉटेलच्या बाहेरच एक छोटस छान कॅन्टीन आहे. मागच्या वेळेस मी आणि चंद्र अण्णा इथं थांबलो होतो उडपीला जाताना. हा. त्यावेळेस हे सुरू व्हायचं होतं तर आम्ही इथं कॉफी प्यायला मी थांबलोय. म्हणजे याचं नाव गंगाधर. चांगली कॉफी बनवली आहे. तुम्ही जर का कधी येल्लापूरला उडपीला जाणार असाल इथं थांबले ना तर इथं कॉफी प्यायला थांबा. बेस्ट आहे याच्याकडे. इथं फक्त एका गोष्टीची काळजी घ्या. इथं भयानक मोठे स्पीड ब्रेकर्स आहेत बरं का. ते दिसत नाहीत, कळत नाहीत. जर जोरात आलात तर गाडी आदळायची वगैरे शक्यता असते. हा जो रस्ता येल्लापूरचा इथं मध्ये कामं सुरू आहेत. ही सगळी चिंचेची झाड आहेत बरं का. रस्त्याच्या दुतर्फा आहे ना चिंच आहे ही. आज 10 मार्च आहे आणि 10 मार्चची ही रस्त्यांची परिस्थिती मी तुम्हाला दाखवतोय. म्हणजे मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. आपण धारवाड सोडल्यानंतर येल्लापूरकडे जेव्हा जायला निघतो तेव्हा पहिल्या 21 किलोमीटरमध्ये ही अनेक स्पीड ब्रेकर्स, रस्त्यांची कामं हे आपल्याला लागतात. त्यानंतर मात्र रस्ता अत्यंत सुंदर होतो. रस्ता सुंदर आहे, निसर्ग आहे, बेस्ट. मजा येते आता गाडी चालवायला. अशातच मी साधारण 1 तासा-दीड तासात येल्लापूरमध्ये पोचलो. मित्रांनो, येल्लापूरमधनं डाव्या हाताला मी वळतो आता सिरसीकडे जाण्यासाठी. Turn left. मित्रांनो, येल्लापूरमध्ये आल्यावरती डाव्या हाताला वळायचं एस टी स्टँडकडे आणि तिथून रस्ता सरळ जातो तो सिरसीकडं. तो साधारण इथून 50 किलोमीटर लिहिलंय सिरसी. मला सिरसीत नाही जायचं. सिरसीच्याही अलीकडं एक होमस्टे, खूप सुंदर होमस्टे, तिथं मी आज मुक्काम करणार आहे. रस्ते छोटे आहेत बरं का, तेवढं एक लक्षात ठेवा. आणि असे पॅचवर्क असलेले रस्ते आहेत हे. मध्येच चांगला येतो, मग मध्येच असा 1-1.5 किलोमीटर पॅचवर्क असलेला रस्ता आहे. वा, मंचिकेरे गावात आलोय आपण. सुंदर मंदिर दिसतंय. कोसागुळी गाव आहे, कोसागुळी अशी पाटी होती म्हणजे तिथं. कानागोड गाव आले हे, कानागोड. मित्रांनो, खूप सुंदर प्रदेश आहे. सिरसीचा जो रस्ता आहे ना येल्लापूर पासून 70-80% तर आपण अशा घनदाट झाडी आहेत. म्हणजे सुपारीच्या बागा आहेत, नारळी बाग आहेत आणि मग जंगल आहे. अशातनं हे सगळा प्रवास होतोय. खूप सुंदर आहे बरं काय. मला इथनच कुठनं तरी डावीकडे वळायचं आहे, कारण हा समोरचा जो रस्ता दिसतोय ना हा इथून आत Turn left. ये किधर है मेरे को जाने का रे बाबा. मैं जंगल में रहने को आया है. सिरसीच्या अलीकडं साधारण 15 किलोमीटरवरती हुलगोळ नावाचं एक गाव आहे. या गावातून मला डाव्या हाताला वळायचं होतं. इथून साधारण 1-1.5 किलोमीटर आत गेल्यावरती माझं होमस्टे आहे. Turn right. बन्नडे, काळी मिरी आणि याचं प्लांटेशन दिसतंय बरं काय. स्पाइस गार्डन असावं. हो हो, हे समोरची ती प्रॉपर्टी बरं का जिथं मी राहणार आहे ते, आरका व्हॅली. आय होप दॅट इज द. Turn right. Then, your destination will be on the right. ओके.
ओके. सुंदर आहे एकदम. हे असं घराचा प्रवेशद्वार आहे. मला दाखवतो. हा इथं असा हॉल आहे आणि असे त्यांची नियमावली घराची जी आहे ती. खूप सुंदर घर आहे. आणि माझी ही आज रात्रीची मुक्कामाची खोली हे असं असणार आहे. टकाटक आहे एकदम. हे वॉशरूम इथं असं नीट क्लीन. हे होमस्टे आहे, आर्का व्हॅली होमस्टे. आज रात्री माझा मुक्काम इथं आहे आणि मी आल्यावरती त्यांनी मला असं सुंदर कॉफी दिली आणि सोबत असे तळलेले शेंगदाणे दिलेत खायला. जागा इतकी सुंदर आहे इथली. शांतता आहे एकदम. होय, स्टॉप. थांबलं की ऐकलं. थँक्यू. तर मित्रांनो, असा आजचा आपला प्रवास पुणे ते सिरसी नाही म्हणतात. सिरसी अजून इथून 15 किलोमीटरवर. पण आर्का व्हॅली व्ह्यू नावाचे होमस्टे हेगडे कुटुंबांचं आहे. अप्रतिम आहे, सुंदर आहे. इथे एक दिवस नाही 2 दिवस राहायची गरज आहे. पण मला माहीत नव्हतं इतकं छान असेल. पुणे ते इथपर्यंतचा आजचा हा प्रवास झालेला आहे. हे जे ओनर आहेत यांचे हेगडे आजी आजोबा इथं राहतात, तर त्यांना उद्या भेटून त्यांच्याकडनं सविस्तर माहिती घेतो आणि मग उद्याचा दिवस तसा प्लॅन करतो. त्यांनी मला सांगितलं आज रात्री आता 8:30 वाजता जेवण ते लावतील. जे असेल ते सुंदर ते जेवण करायचं आणि मग गाई सकाळी भेट होईलच आपली. रात्री 8:30 वाजता जेवण वाढण्यात आलं. कौन सा सब्जी है बोलते हैं इसको? मतलब तुम्हारे लैंग्वेज में क्या बोलते हैं इसको? इसको हेसरुबेड़े. हेसुर में इसमें क्या क्या रहे? बस बस उतना ही. हेसरुबेड़े और इसमें सब्जी मिक्स करके बनाया हुआ है. सब मिक्स वेजिटेबल है हाँ, मतलब. वो मिक्स वेजिटेबल. और ये दूसरा क्या है इसमें? ये रायता बोलता है ना आप. अच्छा, रायता. हसी बोलता है ये लोग. अच्छा, और ये तंबड़ी बोल के. ये क्या चीज रहता है? वो रसम जैसा रहता है. अच्छा अच्छा, रसम. पीने ओके, के- पीने के लिए. हाँ. ओके. दही और ये. डेयरी तक के लिए वो सब अच्छा होता अच्छा अच्छा, ये नारियल का है क्या? वो है. हाँ, नारियल का बना दे. ओके. रात्री खूप सुंदर असं जेवण झालं होतं. शांत अशी झोप लागली आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी 7:30 वाजता पक्ष्यांच्या आवाजानं मला जाग आली. मार्च महिना जेव्हा आपल्याकडे पुण्या मुंबईला सकाळच्या वेळेत आता घामाच्या धारा लागलेल्या आहेत, त्यावेळेस इथं हे आल्हाददायक वातावरण आहे. मित्रांनो, मी खरं तर इथं येण्याचं कारण म्हणजे शिर्शीपासून जवळ असलेल्या शाल्मला नदीमध्ये असलेल्या सहस्त्रलिंगांचं दर्शन घेण्यासाठी. मी जिथं मुक्काम केला आहे ते ठिकाण इथून अवघ्या 2 किलोमीटरवरती आहे आणि म्हणूनच मी इतक्या सकाळी तिथं जाण्याचा निर्णय घेतला. गाडी घेऊन निघाल्यामुळे अवघ्या 5 ते 10 मिनिटात मी तिथं पोचलो, जिथं एक भव्य पार्किंग देखील उपलब्ध आहे. मित्रांनो, समोर दिसते ती ही शाल्मला नदी आणि इथं जाण्यासाठी आपल्याला अशा या 25-30 पायऱ्या उतरून खाली नदीपात्रापर्यंत जावं लागतं. नदीपात्राच्या जवळ पोचताच दिसणारं जे दृश्य आहे ते मंत्रमुग्ध करणारे आहे.
नदीच्या पात्रात आणि खडकांवर हजारो शिवलिंग आणि नंदीच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. त्याचसोबत काही खडकांवर पौराणिक संदर्भ असलेले चित्र देखील आपल्याला कोरलेले आढळतात. असे म्हटले जाते की 16व्या शतकात सिरसीचे राजा सदाशिवराय वर्मा यांनी या लिंगांची स्थापना केली होती. असे मानले जाते नदीपात्रात एकाच वेळी हजारो शिवलिंगांचे दर्शन होणे हे भक्ती आणि कलेचे एक अजोड उदाहरण आहे. असंख्य अशा या महादेवाच्या पिंडी इथे कोरलेल्या आहेत संपूर्ण प्रदेशात. दिवाळीनंतर किंवा वर्षाअखेरीस ते मार्च महिन्यापर्यंत आपण पर्यटकांनी इथे येण्यासाठी योग्य आहे. तेव्हा पाणी कमी असतं आणि हे शिवलिंग खडकावरती आपल्याला पाहता येतात. पावसाळ्यात मात्र याच स्थानाला स्थानिक लोकांचं एक वेगळं महत्त्व आहे. ते इथं भरपूर गर्दी करतात कारण पावसाळ्यात इथं वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामध्ये आंघोळ करण्याची एक इथली प्रथा आहे. मी जेव्हा इथं आलो होतो तेव्हा यवतमाळचे पर्यटक इथं आले होते. त्यांच्याशी ओळख झाली आणि छान गप्पा देखील रंगल्या होत्या. काका उत्साही आहेत. कोल्हे काका. अक्षरशः नजर जाईल तिथे आपल्याला श्री नंदी आणि शिवलिंग हे इथल्या परिसरात विखुरलेले दिसतात. 1000 शिवलिंग एकेकाळी या ठिकाणी होते असं सांगण्यात येतं आणि म्हणूनच या स्थानाला सहस्त्रलिंग म्हणून ओळखलं गेलंय. कुठेही जावा या संपूर्ण नदीपात्रात खडकांवर असंख्य ठिकाणी श्री नंदी महादेव पिंड हे कोरलेले आहेत. सिरसीजवळ असलेल्या सहस्त्रलिंग या परिसरात आलोय. आपण माझ्या पाठीमागे बघू शकत असाल ही एक सुंदर नदी आहे आणि नदीच्या पात्रात असलेले हे जे खडक आहेत याच्यामध्ये असंख्य सहस्त्र शिवलिंग आहेत. अत्यंत प्राचीन पण अत्यंत सुंदर असा हा परिसर आहे. चहूबाजूने जंगलानं वेढलेला आहे आणि त्यातनं वाहणारी ही नदी आहे. आपण जर कधी शिरसीमध्ये जर आलात तर अवश्य इथे या. यासोबतच या परिसरात असे अनेक असंख्य छोटे छोटे ठिकाण आहेत ज्यामध्ये नदीपात्रामध्ये असलेल्या खडकांवरती हे मूर्त्या आणि हे चिन्ह कोरण्यात आलेले आहेत. आणि शक्यतो पहाटेच्या वेळेस या. पहाटे म्हणजे शक्यतो सकाळी लवकर या. एक शांतता असते. आता मी आलो तेव्हा बरेच पर्यटक महाराष्ट्रातलेच होते पण सकाळच्या वेळेस या अप्रतिम वातावरण आहे. हे नदीपात्र हे पूर्ण असं जरा धुक्यानं झाकलेलं असतं आणि तेव्हा इथं हा भाग एक्सप्लोर करायचा एक खूप सुंदर अनुभव मिळतो. हे बघा अत्यंत भन्नाट आहे हा प्रकार सगळा. इट्स ब्युटिफुल. सहस्त्रलिंगांचं दर्शन घेऊन मी आता इथून पुढे बाहेर आलो वरच्या भागात. इथे एक छोटा त्यांनी एक ब्रिज तयार केला. याला हँगिंग ब्रिज म्हणतात आणि हा ब्रिज पण पर्यटकांचं एक आकर्षणाचं केंद्र आहे. मित्रांनो हे वनक्षेत्र आहे. इथं आढळणारे जे वन्यजीव आहेत त्यांची माहिती इथं आपल्याला पाहायला मिळते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुर्मिळ दिसणारा हे साहेब आज दिसायला हवेत. म्हणजे दिसल्यावर पळता भुई होईल आपली, दिसायला हवेत. मित्रांनो या सहस्त्रलिंग परिसरातच हा सुंदर हँगिंग ब्रिज आहे आणि याचा पण अनुभव घ्या. हे पण खूप छान आहे.
प्रीपेड हॉटस्पॉट सेंटर है वाईफाई। वो कैसा यूज होता है वो? भारत एयरटेल का सर है वो। भारत एयरटेल GNA इंडिया का प्राइवेट है। हाँ वो उसको BSNL का नेटवर्क है। हाँ। तो पे एंड यूज है। 10 मिनट का 10 रुपये, 30 मिनट का 50 रुपये। अच्छा। ऐसे ले। और एरिया कितना कवर होता है? 100 to 150 मीटर नीचे होता है कवर? नीचे नहीं नीचे कवर होता है। गूगल सेट के बाद भी कवर होता है। हाँ और उसका रेंज है ये 1.5 किलोमीटर। एक्चुअली उतना नहीं है, पर ज़्यादा नहीं है। 150 100 to 200 मीटर चलता है। स्पीड है नेटवर्क है ना? फास्ट है। कितना? 30। आणि अशा तऱ्हेनं सहस्त्रलिंगांचं सुंदर दर्शन घेऊन त्या शेजारील हँगिंग ब्रिजवरचा एक वेगळा अनुभव घेऊन मी आता माझ्या होमस्टेकडे परतलो. पोहे केळीच्या पानात आणि असे खातो. त्यांच्या इथल्या वरच्या मजल्यावरती 4 का 5 खोल्या आहेत. खाली एक खोली आहे. सुंदर असं घर आहे. बघा क्या बात है, सुंदर आहे खोली. हे प्रवेशद्वार आहे. इथनं एंटर करतो आपण. मी इथं गाडी लावली आहे. आपका नाम क्या है? संतोष. हे संतोष जी आहेत, हे आणि यांच्या मिसेस इथं केअरटेकर असं म्हणता येईल, पण म्हणजे हे सगळं मॅनेज करतात इथलं, कारण ओनर इथंच पलीकडे राहतात. पण हे आणि यांच्या मिसेस त्यांना मदत करतात सगळे. त्यामुळे तुम्ही कधी आलात तर संतोषजींना नक्की भेटा. अच्छा है, डबल बेड, बड़ा फॅमिली के लिए. फॅमिली के लिए. ओके. हे मोठी जर फॅमिली असेल तर 2 अशा डबल बेड्स आहेत. आयडियल आहे. ही समोरची बाजू, खाली आपली गाडी उभी आहे. जिना जरा स्टीप आहे. वयस्कर लोक असतील तर मी ज्या खोलीत राहिलो ना त्या खोलीत ते जर राहिले तिथं, म्हणजे तिथल्या खोलीत, हे याचं आहे. सिरशीमध्ये हे देवीचं मंदिर आहे, पण आता नेमकं बंद आहे ते, कारण गुढीपाडव्याला उघडतं. त्याचे उत्सव झाला आता देवीच्या मंदिराचा, तर काही दिवस बंद असतं ते. आता पाडवा झाला की ते पाडव्याला उघडतं म्हणजे ते मंदिर. हे मूळ हेगडेचं हे मूळ घर आहे. मालक आहेत. थँक्यू सो मच. इट वॉज अ प्लेजर स्टेइंग ॲट युअर प्लेस. थँक्यू फॉर हॉस्पिटॅलिटी. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. थँक्यू सो मच. थँक्यू संतोषजी. थँक्यू. मित्रांनो, अशा पद्धतीनं आपल्या या प्रवासातला पहिला टप्पा पार झाला आहे. आज माझ्या प्रवासाचा हा दुसरा दिवस आहे आणि आता दुसऱ्या दिवशी मी अशाच अनोख्या ठिकाणी जाणार आहे. पण याची सर्व माहिती आपल्याला पुढच्या भागात मी देणार आहे. मित्रांनो, आपल्याला जर माझा हा प्रवास आवडला असेल तर माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत सुखी राहा, आनंदी राहा. धन्यवाद.